इथे खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य म्हणून लढा. खऱ्या अर्थानं तुमच्या मायबापाचं स्वप्न साकार करण्यासाठी लढा. एक दिवस गड्या समाजाने तुम्हाला सलाम केला पाहिजे. हे संस्कारिक मूल आहे. खऱ्या अर्थानं याचे मायबापाचे संस्कार याच्यावर आहे. असो सज्जना हो, या ठिकाणी धन्यवाद खरंच या हाराबद्दल. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ज्याची कीर्ती साऱ्या जगतात ज्याची कीर्ती साऱ्या जगतात दखन देशात हिंदू धर्म महाशूर शिवाजी अवतरला. जय हो. महाशूर शिवाजी अवतर हिंदू धर्मात रक्षणाला जय हो. टाळी वाजवा सजना हो. हे या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या राज्यामध्ये घेऊन आलोय. ही भूमी म्हणजे बलिदानाची, त्यागाची, पराक्रमाची भूमी महाराष्ट्राची. आणि म्हणून ताकद आहे या मातीतली. या महाराष्ट्राच्या मातीत ज्या ज्या वेळेस हानी झाली, ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर संकट आलं, या भारतावर संकट आलं, या भूमीवर संकट आलं, कधी जर आम्ही इतिहासात पाहिलं आणि कधी शास्त्रात गेलो, कधी पुराणात गेलो, तर आम्हाला सापडेल ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली त्यावेळेस एक पुत्र जन्माला आला, तो प्रभू रामचंद्र. तो आमचा सगळ्यांचा देव आहे. आमचं हृदय म्हणजे राम आहे. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रानंतर एका व्यक्तीला आम्ही हृदयात स्थान दिलं, खऱ्या अर्थानं आमची जागा त्यांच्या चरणाजवळ गड्या. आणि तो युगातील एक युग प्रवर्तक पुन्हा या मातीसाठी जन्माला आला, ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. प्रभू रामचंद्रान इनकी बलाढ्य ताकद, तेज, तर्रार नजर, खऱ्या अर्थानं धारधार समशेर. या पुण्यावर गाढवाचा नांगर दुश्मनांनी फिरवला. आदली सत्ता, मुघली सत्ता, या सगळे डच, फ्रेंच सगळे आले. आणि प्रत्येकानं खऱ्या अर्थानं हे धुडकूस माजवला या महाराष्ट्रावर. महाराष्ट्राला जाग कशी येणार? अरे कोण कोण वाली या सगळ्या गोष्टीला? मासाहेबांचे डोळे पाणावले आणि मासाहेब सांगते, आई, हे आई भवानी, अगं तुला साखळे घालतं ग बाई माय. हा महाराष्ट्र संपत चाललाय, शेतकरी हवालदिल होत चाललाय, आया बहिणींची इज्जत लुटली चाललेली आहे. आणि मग या महाराष्ट्राच्या मातीत एक युग प्रवर्तक जन्माला येणार. ते शिवरत्न मासाहेब जिजाऊंच्या पोटात वाढत होतं. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागायला सुरुवात झाली. हे डोहाळे कसले? डोहाळे म्हणजे राजा स्वतः पोटात होता. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं कंसाला मारणारा कन्हैया पोटात असल्यानंतर ज्याप्रमाणे आईचं तेज वाढत गेलं, आज आईचं चेहऱ्याचं तेज वाढत गेलं, कारण आज शिवरत्न जन्माला येणार. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे पोटात आहेत. राजे सांगायचेच बरं का, छत्रपती 100% सांगायचे, आम्ही मुलगा आणि मुलगी भेद करत नाही बरं का, कधीच नाही. आमचा वारकरी संप्रदाय नाही. जर छत्रपती शिवाजी राजे जन्माला यावे वाटत असतील तर मासाहेब जिजाऊंचा जन्म घरात झाला पाहिजे आणि मग राजे जन्माला येतील. लक्षात घ्या, मासाहेब लई महत्वाच्या. जरी मुलगा वंशाला 100% दिवाच आहे, पण दिव्याला कुणीतरी वाद पाहिजे, कुणीतरी पंथी पाहिजे बरं का. लेक वाचली वाढली तर माणूस जगल, कारण बाई बोलली चालली तर दिस उगवलं. या बापाला माहिती लेकीचं प्रेम काय असतं. महासाहेबांनी हे आईप्रमाणे महाराष्ट्रावर प्रेम केलं. आपली भाऊबीज होऊन गेली. खरं सांगू तुम्हाला सज्जना हो, शेवटाला आलोय कीर्तनाला. कदाचित वेळ होईल, आम्ही टीव्ही लावून बसतो तर पहाटे 3-4 वाजता तरी आम्हाला कळत नाही. पण कीर्तनाचा 15 मिनिटं हे लई महत्वाचे सांगून जाईल तुम्हाला. हे सांगितलं कशासाठी? हे लई महत्वाची जी गॅस पेटवणारी सुंदर गॅस पेटू शकते. काही म्हणतात चितेला अग्नी लावायला मुलगाच पाहिजे, मुलगी चालत नाही का? मग जर ती चूल चांगली पेटवते, ती गॅस चांगली पेटवते, मग चिता नाही चांगली पेटवत का? नाही लक्षात आलं का तुम्हाला? मला 2 लिकी आहेत बरं का. 2 लिकी आहेत मला. माझ्या बापाला विचारा, अशा दारात बसतात, बाप येत नाही तोपर्यंत. लई प्रेम, लई म्हणजे जीवापाड प्रेम. आणि ते फोनवर नुसतं एकच व्हिडिओ केला, अब्बा अरे तुम कब आने वाले. आणि खरं सांगू, ज्यावेळेस काळजाला बिलगून लेख
त्या बापाला विचारा, शमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपान. म्हणून लेक वाचली वाढली तर माणूस जगली. आणि म्हणून मासाहेब जिजाऊंसारखी मा जर जन्माला आली तर छत्रपती जन्माला येतील. छत्रपती महासाहेबांच्या पोटात एक शिवरत्न होता. हे डोहाळे लागले आईसाहेब जिजाऊंना. डोहाळे म्हणजे माती खायचे नाहीत, आंबट खायचे नाहीत, तिखट खायचे नाहीत. महाराष्ट्राच्या आईला डोहाळे लागलेले आहेत. तिला काय डोहाळे लागले? महासाहेब सांगतात, मला घोड्यावर वैसावंसं वाटतं, मला सिंहावर वैसावंसं वाटतं, मला समशेरी चालवावेसे वाटतात, खऱ्या अर्थानं तालपट्टे फिरवावेसे वाटतात. समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी धडा वेगळा करत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावासा वाटतो. हे भगवा फडकवण्याचे डोहाळे. आणि म्हणून या महाराष्ट्राची माती ताकदवान. मराठ्यांच्यातली ताकद महाराष्ट्राच्या मातीतली आहे. विषय आरक्षणाचा नाही बरं का, विषय हक्काचा आहे. कारण मराठा जिधर भी खड़ा रहे ना, तुम्हाला खरं सांगू, जो मरने के लिए कभी भी पीछे नहीं हटे उन्हें मरहट्टे कहते याद रखो. हे मरणाच्या दारात तुम्ही राहिले मराठा, रुबाब दिलदार मनाचा, असा निगदड्या छातीचा मराठा. असे उभे राहिले राजे. येताना चल बहिर्जी चल, यसाची चल. एक एक शिवरायांनी मावळा सोबत घेतला आणि अशी संघटन बांधत हे स्वराज्य निर्माण केला. प्राण सोडले इथं मावळ्यांनी. एका जातीचं नाही बर का, मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर जो मृत्यूचं पांघरून घेऊन आग्र्याला थांबला. राजे मी मुस्लिम आहे आणि तुम्ही हिंदू आहे राजे. राजे मैं मुस्लिम हूं और हिंदू हो राजे. तरी राजे तुम्ही तुमच्या सेवेत मला घेतलं. राजे तुम्ही माझी जात बघितली नाही का? हे मदारी अरे माणूस. वाक्य शिवरायांचं सांगतो बर का. 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास. शिवराय सांगतात, मदारी तुझी जात, तुझा धर्म आणि तुझा पंथ याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही मदारी. कारण जात धर्म आणि पंथ याच्यावरून व्यक्ती श्रेष्ठच नाही मदारी. तुझं कर्तृत्व लय भारी म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत. कर्तृत्वावरून माणूस श्रेष्ठ ठरतो. ज्याचं कर्तृत्व भारी, ज्याच्या मनगटात ताकद. हे रक्त सांडलं या महाराष्ट्राच्या मातीसाठी. डोळ्यात पाणी आलं मावळ्यांच्या. तानाजी मालुसरेंसारखा निधड्या छातीचा मावळा. राजा सांगतात, तान्हा कोणाला घ्यायला जाणार का रे बाबा? राजा जोपर्यंत गवताची गंध पेटवत नाही, कोणाण्यावर भगवा फडकत नाही, उदय भानाला उभा फाडत नाही, अरे परत येत नसतो ताना आणि प्राण सोडत नसतो. ए ताना, अरे कोणाला घेशील रे ताना, कोणाला घेशील? पण ऐक, अरे तुझ्या पोराचं लग्न, रायबाचं लग्न, रायबाच्या लग्नाचं काय? तानाजी मालुसरेंच्या मुखकमलातून निघालेले शब्द. ताना सांगतो, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? ओ राजा, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? कोण म्हटलं होणार नाही? ओ राजा, अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण ऐका ना राजा, राजा होईल माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं सांगणारा ताना राजांच्या समोर उभा होता. त्याचे तुकडे तुकडे झाले तोफे आधी नाम रे बाजी, सांग शत्रूला आणि यमाला. हा बाजी प्रभू देशपांडे राजाच्या डोळ्यासमोर. हे प्राण गतप्राण झाले. कधी कोंढाण्यावर गेले तर सहज फिरत फिरत जा. हा भजी खायला जायचा गड नाही, दगडावर एकामेकाची नावं लिहायचा गड नाही. कोंढाणा प्रचंड ताकदीचा. रक्त सांडलं या मातीत. अशा चिळकांड्या उठल्या आणि रक्त रंजित इतिहास या मातीत उभा राहिला मराठ्यांचा.